अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. शंभू महादेवाच्या कृपेने आज आपण ऐकणार आहोत शिवलीलामृत या पवित्र ग्रंथातील 9वा अध्याय. एक आध्यात्मिक रत्न. हर हर महादेव. त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओचा आनंद घेता येईल. चला तर मग ऐकूया शिवलीलामृतचा 9वा अध्याय, ज्यामध्ये उलगडते भगवान शंकराची दिव्य लीला. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनामाचा निरंतर घोष असतो तेथे जन्ममरण व संसार भय या गोष्टीच नसतात. ज्यांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्या भक्तांनी कळी कालालाच जिंकले असते. जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्याची सर्व पापे जळून जातात. त्याचा पुनर्जन्म नाही, ते शिवरूप होऊन राहतात. विषयाचे चिंतन करणे हा चित्ताचा स्वभाव आहे, पण तेच अहर्निशी शिवनाम घेण्यात रममाण होऊ लागते तर जीवाला बंधन कसे पडणार. लोक धनप्राप्तीच्या हेतूने श्रीमंताची स्तुती करतात, पण तेच लोक शिवनाम घेण्यास प्रवृत्त झाले तर त्यांना जन्ममरण कसे प्राप्त होणार. राजाने द्रव्य द्यावे म्हणून लोक किती प्रयत्न करतात, पण त्याच लोकांनी आपले मन शिवचरणी जोडले तर त्यांना संकटे आणि विघ्ने कशी त्रास देणार. अर्थात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन जाते, त्यांचे इहपर कल्याण होते. जे शिवध्यानात मग्न असतात ते सदक्त खरोखरच धन्य होत. त्याविषयीची एक कथा सूतांनी नैमिषारण्यात श्रोत्यांना सांगितली. सूत म्हणाले, वामदेव नामाचा एक महाज्ञानी ऋषी होता. तो अहोरात्र शिवध्यानात मग्न असे. तो अरण्यात वास करायचा. एकांतवासी मायापारशीत शांत दांत भेदभाव नसलेला असा तो ऋषी निराहार राहायचा. सर्वांगाला भस्म लावून एकटाच हिंडायचा. काय करावे, कोठे जावे, काय घ्यावे, काय टाकावे अशा कोणत्याही लौकिक विचार त्याच्या मनाला कधीच शिवत नसे. तो सर्वत्र शिवस्वरूप पाहायचा. खेद नाही, भेद नाही, राग नाही, लोभ नाही, शोक नाही, मान अपमान नाही, घरदार नाही, दारापुत्र नाही, कसलाही संग्रह नाही असा तो परम विभक्त ऋषी अत्यंत क्षमाशील, दयाळू व कृपाळू होता. त्याला कोणतेही पाश नव्हते. इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौन व्रत धारण करून असायचा. अर्थात ज्ञानचर्चा व शिवस्मरण याशिवाय अन्य व्यर्थ संभाषण तो कधीच करत नसे. जड जीवांना तारण्यासाठी स्वतः शिवच वामदेवाच्या रूपाने जणू या सृष्टीत स्वइच्छेने संचार करीत होता. कार्यकारण भाव, विविनिषेध व प्रवृत्ती निवृत्ती या सर्वाच्या पलीकडे गेलेला देहातील असा तो ऋषी नित्य आत्मस्वरूपीच तल्लीन असे. पंचमहाभूताचा विलय करून पिंड ब्रह्मांड जाळून भेदरहित होऊन विश्वरूप होऊन विचरे. विश्व माझी या उक्तीप्रमाणे तो सर्वत्र निर्हेतुक हिंडायचा. अशा प्रकारे शिवस्वरूप प्राप्त झालेला वामदेव ऋषी एके दिवशी निर्जन अरण्यातून भटकत होता. तेव्हा एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याच्या दिशेने धावत आला. त्याचे कपाळ शेंदुराने माखलेले होते. त्याच्या भयानक मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोंबत होती. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते. तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. तो महाहिंसक, अतिशय गोंगळ व सर्व काही खाणारा होता. वामदेवाला पाहून तो त्याच्या अंगावर धावून गेला.
आणि त्याला जोराने आवळले. तर काय आश्चर्य! परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचे तत्काळ सुवर्ण व्हावे, त्याप्रमाणे वामदेवाच्या अंगस्पर्शाने त्याची मती पलटली. वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच हिंसक वृत्तीचा लोप होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला. पण आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान नव्हते. तो नेहमीप्रमाणे समाधीतच होता. सुख दुःख, शीत उष्ण, निंदा स्तुती, भोग रोग, विधिनिषेध या सर्व दैत्यभावाच्या पलीकडे गेलेल्या अखंड ब्रह्मानंद शोक भोगणाऱ्या त्या महायोग्याला आपण कोठे हिंडत आहोत याचेही स्मरण नसे. तेथे ब्रह्मराक्षस धावून आला. आपल्या अंगस्पर्शाने त्याचा उद्धार झाला या गोष्टी त्याला कशा आठवणार? या सर्वश्रेष्ठ अवस्थेचे वर्णन कोणीच करू शकत नाही. वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची प्रवकृत सर्व पापे जळून गेली. मानस सरोवरात स्नान केल्याने कावळ्याचा हंस व्हावा, अमृतप्राशन केल्याने नराला देवपण प्राप्त व्हावे, सूर्य उगवताच सर्वत्र लख प्रकाश पडावा, त्याप्रमाणे त्या तपस्व्याच्या स्पर्शाने त्या राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले. वामदेवाला वंदन करून तो म्हणाला, गुरुवर्य, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आता तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखर मुक्त होईल असा विश्वास वाटतो. मला तुमच्या कृपाप्रसादाचे पूर्वीचे अनेक जन्म आठवत आहेत. तथापि मागील 25 जन्मात माझ्याकडून जी भयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो. स्वामी, मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. सत्ता, संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मेदाने मी दुराचार करू लागलो. मी ब्राह्मणावर आणि प्रजाजनावर अनवित अत्याचार केले. वेदशास्त्रे आणि पुराणे ह्यामध्ये जीवाच्या उत्क्रांतीसाठी काय सांगितले आहे याचाही कधी विचार केला नाही. मी कधीही धर्माचे व नियमाचे पालन केले नाही. मी ब्रह्मत्येसारखी घोर पापे केली. अनिबंध स्वैराचार केला. मी अनेक जाती धर्माच्या व वर्णाच्या असंख्य स्त्रिया भोगल्या. भ्रष्ट केलेल्या स्त्रियांना बंदीशाळेत डांबून मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे. त्या रडायच्या, आक्रोश करायच्या, शिव्या शाप द्यायच्या, पण मला त्याचे काहीही वाटायचे नाही. कामवासनेच्या बाबतीत मी कधीच तृप्त नव्हतो. मी नित्य मद्यपान करायचो, अभक्ष्यभक्षण करायचो. माझ्या छळाला आणि स्वेच्छाराला कंटाळून ब्राह्मणांनी अन्यत्र पलायन केले. प्रजाजनही निघून गेले. शेवटी मला क्षयरोग झाला. माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी मला यमलोकी नेले. माझ्या दुराचाराची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिल्या. मला तापलेल्या वाळूवरून चालविले, तप्त लोहस्तंभास बांधले, काटेरी रानातून फिरवले, उकळत्या तेलाच्या कढईत बुडवले, तोंडात मलमूत्र टाकले. मला उताने घालून अति खारट व अति तिखट रस पाजले. तेथे तीक्ष्ण चोचीच्या गिधाडांनी माझे डोळे फोडले. मग यमदूतांनी मला कुंभीपाकात घालून शिजवले. तापलेल्या लोखंडी सळ्या कानात घातल्या. कित्येक दिवस रक्ताच्या व रेताच्या कुंडात बुडवून ठेवले. सांडसानी माझे मांस तोडले. झालेल्या जखमावर मिठाचे पाणी शिंपडले. तीक्ष्ण शस्त्रांनी माझी जीभ, नाक व कान तोडले. हातपाय तोडले, पोट फोडले, अंगावरची त्वचा ओढून काढली. तापलेले शस्त्रे डोक्यात खोचली, लिंग कापले, गुरुद्वारात तत्पत सळई घातली, दगडाने वृषण ठेचले. सर्व अंगावर असंख्य सुया रोबल्या. पाठीकडून वाकवून माझी मान पायांना बांधून ठेवली. हातापायात दगडी बेड्या घातल्या. गुरुदेव,
यमदूत प्रत्येक दुष्कृत्याची मला इतकी भयंकर शिक्षा देत होते की ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. माझ्या यातना देहाला असंख्य पीडा होत असे, पण यातना संपत नव्हत्या. मरणही येत नव्हते. आज त्याचे नुसते स्मरण झाले तरी अंगावर सरसरून शहारे येतात. एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्याचे परिमार्जन झाले नाही. म्हणून यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अधमत नरकात घातले. तेथे माझी मान आवळून दात पाडले. माझेच मलमूत्र मला जबरीने खायला लावले. मला कुत्र्याच्या तोंडी देण्यात आले. त्यांनी माझे लचके तोडले, मांस उकरले, शिरा आणि हाडे कोढून काढली. तापलेल्या सळईने माझ्या सर्व अंगावर डाग देण्यात आले. उखळीत घालून तप्त लोखंडी मुसळाने मला चेचले. नाकातून तीक्ष्ण औषधी रस आत गोतले. विंचवानी भरलेल्या विहिरीत ढकलले. भयंकर विषारी नाग डसविले. पेटत्या मशालीनी भाजले. पायात जड दगड बांधून अंधातरी टांगलेल्या तलवारीच्या धाऱ्यावर बसविले. उंच पर्वतावरून निर्दयतेने खाली ढकलून दिले. माझी आतडी काढून मलाच खावयास घातली. उंचावर उलटे टांगून क्रोधाने जोरात आपटले. लोखंडाच्या टोकदार काट्यावर उभे केले. विंचवाच्या अंथरुणावरून झोपविले. मोठाले दगड घालून मस्तक छिन्न विलिछिन्न करून टाकले. लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले. ओठ धरून फाडले. तापलेल्या शिगा नाकात खुपसल्या. उलटे टांगून मानेला जड पाषाण बांधले. भुकेलेल्या वाघाच्या व अस्वलाच्या तोंडी दिले. हत्तीच्या पायाखाली चिरडले. उकळते पाणी पाजले. करवतीने शरीराचे 8 भाग कापून वेगळे केले. भूताकडून भेडसाळवले. सगळे साधे पिरगाळून मोडले. जमिनीत अर्धे पुरून बाण मारले. सुळावर पालते झोपवून मुसळांनी प्रहार केले. अंगावर दगड बांधून अतिशय खोल विहिरीत ढकलले. काचा आणि शिसे याचा उकळता रस पाजला. अशा प्रकारे मी 3000 वर्षे भयंकर नरक यातना सोसल्या. यमदूतांनी माझे हालाहाल केले. एवढे दारुण दुःख भोगूनही माझे प्राण गेले नाहीत. मग यमदूतांनी मला व्याघ्र योनीत जन्माला घातले. वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, गवा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा, बगळा, रानकोंबडा, गिधाड, रानमांजर, बेंडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, रानटी हत्ती, उंट असे पशुपक्ष्याच्या योनीतून 23 जन्म घेतले. 24व्या जन्मात मी दुष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळाला आहे. स्वामी, आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे. मला माझे सहस्त्र जन्म आठवत आहेत. केवढी ही कृपा! गंगा स्नानाने पापरूपी मल नष्ट होतो. दत्तात्रेयाच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो. कल्पतरूच्या दर्शनाने दैन्य समूळ जाते. पण संताच्या सहवासाने पाप, ताप आणि दैन्य तिन्ही जातात. हेच सत्य होय. संताचे महात्म्य किती थोर आहे याची आज प्रत्यक्ष अनुभूती आली. ते ऐकून योग्याचा इंद्रच असा तो वामदेव अतिशय प्रसन्न झाला. त्याने त्या ब्रह्मराक्षसाला भस्माचे अद्भुत महात्म्य विशद करणारी एक कथा सांगितली. तो म्हणाला, एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि व्याभिचारी होता. त्याच्या एका शूद्र स्त्रीशी संबंध होते. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळली तेव्हा तो भयंकर संतापला. त्याने ब्राह्मणाचा वध केला. त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले. त्याच्या निषिद्ध आचारामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यास कोणीही पुढे आला नाही. यमदूताच्या त्या सूक्ष्म देहाला मारीत मारीत यमलोकी नेले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता.
शंकराच्या दर्शनासाठी लोकांनी शिवालयात गर्दी केली होती. त्याच्या पारंगात चिंताभस्म विखुरले होते. एक कुत्रा तेथे येऊन बसला, त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले होते. कुत्र्याने गाभाऱ्यातील शिवलिंग पाहिले. थोड्या वेळाने तो उठला आणि ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला. त्यावेळी त्याच्या अंगीचे भस्म त्या प्रेतावर लागताच त्या भस्म प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली. तेव्हा यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले. तोच शिवदूत विमान घेऊन आले. त्यांनी त्याला सन्मानाने शिवलोकी नेले. भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र असे भूषण आहे. त्याचे महात्म्य वर्णन करता येत नाही. ते ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, स्वामी, आपल्या मुखातून भस्माचा महिमा ऐकून माझी जिज्ञासा जागृत झाली आहे. तरी कृपा करून उत्तम भस्म कोणते, शिवभक्तांनी ते कसे धारण करावे त्याविषयी काही सांगा. वामदेव म्हणाला, मंदार पर्वत अतिशय उंच आणि 11,000 योजनेने विस्तीर्ण आहे. त्याचा परिसर खूपच रमणीय आहे. एकदा सर्व देहासह शंकराने तेथे आगमन झाले. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, यक्ष, गंधर्व, किन्नर, देव, उपदेव, मरुद्गण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टवसु, अष्टभैरव, अष्टदिक्पाल, 88,000 ऋषी, 60,000 वाल्यखिल ऋषी, नारद, पाताळ नाग, पृथ्वी लोकातील पुण्यवान राजे, चारण पिशाचे, गुहक, तसेच गजानन, षडानन, वीरभद्र, महानंदी आणि 60 कोटी शिवगण ही सर्व मंडळी शंकराच्या भोवताली बसली होती. तेवढ्यात सनत्कुमाराचे येणे झाले. शंकराला साष्टांग वंदन करून ते म्हणाले, हे शिव महाप्रभू, आपण देवाधिदेव आहात. सदैव कल्याण करणारे आणि निजभक्तांचा गौरव वाढवणारे आहात. भस्म हे आपले अत्यंत आवडते भूषण आहे. तरी कृपा करून आम्हाला भस्म धारण कसे करावे ते नीट समजावून सांगा. यावर शंकर म्हणाला, वाळलेले गोमय जळून मिळालेले भस्म हेच सर्वोत्तम होय. त्यात मातीचे कण वा लहान खडे असता कामा नयेत. या भस्मालाच विभूती म्हणतात. ते भस्म शिवगायत्रीचा उच्चार करून अभिमंत्रित करावे. ते अभिमंत्रित भस्म प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर लावू, कपाळाच्या खालून वर असे उभे लावावे. नंतर मस्तकाभोवती लावावे. तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका याने ते लावावे. याच 2 बोटांनी कपाळावर भस्माच्या 2 रेषा द्याव्यात. मग तर्जनी वगळून अन्य 3 बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे. 3 बोटांनी भस्माच्या 3 रेघा काढणे याला त्रिपुंड म्हणतात. अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियाशी गमन, मदिरापान, अभक्षभक्षण, गोहत्या, ब्रह्महत्या अशी पातके नष्ट होतात. वामदेवाने ब्रह्मराक्षसाला भस्म महिमा सांगितला. तो ऐकताच तो दिव्य रूप झाला. तेवढ्यात त्याला नेण्यासाठी एक देदीप्यमान आले. त्यात बसून तो शिवलोकी गेला. तेथे शिवस्वरूप होऊन राहिला. वामदेव पुन्हा स्वइच्छेने संचार करू लागला. असा आहे सत्संगाचा महिमा. वामदेवाच्या अल्पसंगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध याच्याविषयी नेहमी श्रद्धा हवी. कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते. सूत पुढे म्हणाले, श्रोतेजन हो, जो मनुष्य श्रद्धेने नित्य भस्म धारण करतो त्या भक्तावर शंकराची कृपादृष्टी असते. जो मनुष्य शंकराला भस्म वाहतो त्याच्यावर तो कैलासनाथ नेहमीच सुप्रसन्न असतो. याविषयीची एक कथा मी तुम्हाला सांगतो, ऐका. पांचाल देशाचा राजा सिंहकेतू हा अर्जुनासारखा पराक्रमी होता.
एकदा तो आपल्या सैन्यदलासह अरण्यात शिकारीसाठी गेला होता. काही भिल्लही त्याच्याबरोबर होते. राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना त्यातील एका भिल्लाला एक पडके शिवालय दिसले. तो आत शिरला. गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते. त्याने ते शिवलिंग राजाला दाखवले. तो म्हणाला, हे शिवलिंग अतिशय चांगले आहे. तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे, पण याची भावभक्तीने पूजा केली तरच काही उपयोग. त्यात देखावा नको. लोकाचे काय? ते मोठेपणा मिरवण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात, पूजेचा डामडोल करतात. त्यांनी देवाचा बाजारच मांडलेला असतो. धूर्त लोक ब्राह्मणाचे रूप घेऊन यात्रेत हिंडतात व भोळ्या भाबड्या भाविकांना लुबाडतात. वाटमाऱ्या करणारे साधूच्या रूपाने लोकांना नडतात. त्यांच्या बाह्य रूपाला जसा अर्थ नाही, त्याप्रमाणे अंतःकरणात भक्तिभाव नसताना देवपूजेचे स्तोम माजविणे व्यर्थ असते. भिल्ल म्हणाला, महाराज, मी हे शिवलिंग घरी नेतो. मी त्याची नेहमी पूजा करीन. ती पूजा कशी करावे ते तुम्हीच समजावून सांगा. राजाने त्याला पूजेचा अगदी साधा विधी सांगितला व म्हणाला, हे शबरा, पूजेने अनेक प्रकार आहेत, पण मी तुला सहज जमेल असा सोपा विधी सांगितला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. चिताभस्म पवित्र मानतात, हे शंकराला अतिशय प्रिय आहे. रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तमच. जे निष्ठावान शिवभक्त आहेत ते शंकराला आधी चिताभस्म वाहूनच मग नैवेद्य दाखवतात. ही गोष्ट त्या भिल्लाला माहीत असावी एवढाच राजाचा हेतू होता. रानावनात राहणाऱ्या या भिल्लाला रोज नवे चिताभस्म मिळाले नाही तर याची पंचायत होईल म्हणून राजाने त्याला आधीच साधा पूजाविधी सांगितला होता. पण भिल्लाचा राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता. देवयोगाने शिवलिंग सापडले आहे तर चिताभस्म अर्पण करूनच त्याची नित्यपूजा करावी असे त्याने ठरवूनच टाकले होते. मृगया झाल्यावर राजा नगरात परतला. भिल्लाने ते शिवलिंग प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणले. आपल्या पत्नीला अरण्यातील वृत्त सांगितले. तिलाही आनंद झाला. एका शुभमुहूर्तावर शबराने त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. ते दोघे पती पत्नी शंकराची नित्य पूजा अर्चा करू लागले. तो भिल्ल नगरातील स्मशानातून रोज नवे चिताभस्म घेऊन यायचा. ते शंकराला वाहायचा. आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येई. नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असत. अशा प्रकारे कित्येक दिवस ते शबर दाम्पत्य शिवपूजन करीत होते. एकदा शंकराने त्याची निष्ठा पाहायचे ठरवले. त्या दिवशी शबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला, पण त्याला चिताभस्म मिळाले नाही. तो निराशाने घरी परतला. त्याची पत्नी म्हणाली, नाथ, चिताभस्म मिळाले नाही. आता शंकराचे पूजन कसे करायचे? नैवेद्यही दाखविता येणार नाही. आजपर्यंत शंकराच्या सेवेत अशी अडचण कधीच आली नव्हती. तो शंभू आपली परीक्षाच पाहतोय जणू. शिवसेवेचा वसा कठीण असतो हे खरं, पण हतबल होऊन कसे चालेल? शिवपूजेत खंड पडून चालणार नाही. तुम्हाला चिताभस्मच हवे आहे ना? मग स्वयंपाकघरात जाऊन मीच स्वतःला दहन करून घेते. तेच चिताभस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी सांब पूजन करा. शबरी सुबर्चित होऊन पाकगृहात गेली. शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला. त्या धडधडत्या अग्नीत तिचा देह जळून भस्म झाला. शबर पाहतच राहिला. धन्य धन्य ती शबरी, धन्य धन्य तिचे शिवभक्ती. आपल्या आराध्य दैवताच्या पूजेसेवेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले. तेच चिताभस्म घेऊन शबर पूजास्थानी आला. आसन मांडून अत्यंत आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला. त्याने शंकराला चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला.
शबराचा एक नियम होता, तो शिवपूजेतून कधीही उठत नसे. त्यावेळी त्याची पत्नीच नैवेद्य घेऊन येत असे. त्या दिवशी तो शबर शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आता आपली पत्नी आता ह्यात नाही याचेही त्याला स्मरण नव्हते. शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपराध क्षमा करतो, पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही. तसे झाल्यास तो रागावतो. शबराने हे ऐकले होते म्हणून नेहमीच्या सवयीने पत्नीला हाक मारून तो म्हणाला, अगं उशीर करू नकोस, नैवेद्य घेऊन ये बरं. तर काय आश्चर्य, त्या हाकेसरशी ती पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली. शबराने तिच्याकडे पाहिले तो काय स्वर्गातील अप्सराप्रमाणे ती दिव्य रूप झालेली दिसली. तिने चतुर्विध पक्वानाने ताट पत्नीच्या हाती दिले. शबराने शंकराला नैवेद्य अर्पण केला. पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन केले. त्यांचे मनोभावे स्तवन केले. म्हणाले, हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत ब्रह्मांडाचा नायक आहेस. तू मायारूपी चक्राचा चालक आहेस. तू भक्ताचे रक्षण करून दुर्जनाचे दमन करतोस. तू मदनाचा अंत करणारा आहेस. तू संसार भय नाहीसे करतोस. तुझी आमच्यावर कृपादृष्टी राहो. शबरीचे रूप पालटले होते तसे शबराचेही स्वरूप पालटले. तो शिवभक्त शबर शंकरासारखा दिसू लागला. गोरीवर्ण नीळकंठ, त्याच्या अंगावर भस्म, रुद्राक्षादी शिवभूषणेही होती. तो आश्चर्याने विचार करू लागला, आपल्या पत्नीने तर जाळून घेतले होते, तिचेच कलेवराचे भस्म आपण शंकराला वाहिले. मग ती पुन्हा जिवंत कशी झाली? हे तर सर्वात मोठे नवल. आहाहा, बाबा शंभो महादेवाचा हा सर्व तुझ्याच कृपेचा प्रसाद आहे. तुझ्या भक्तीचा प्रभावच विलक्षण. तू आम्हाला धन्य केलेस. तेवढ्यात एक दिव्य विमान आले. ते सुगंधी पुष्पांनी शृंगारलेले होते. त्यात बसलेले शिवगण मंगलवाद्य वाजवित होते. त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसविले आणि शिवलोकी नेले. हे वृत्त सिंहकेतूला कळाले तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी त्या शबराला चिताभस्माचे शिवपूजन कर असे विनोदाने सांगितले होते, पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले. धन्य धन्य तो शबर, धन्य त्याचा निस्मीव भाव. त्याचा उद्धार झाला. धन्य ती शबरी. शिवपूजेसाठी तिने देह समर्पित केला. एकनिष्ठ भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं. या घटनेतून प्रेरणा मिळून सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला. तो शंकराचे भजन पूजन करू लागला. शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करणे, शिवापित्यर्थ सोमवार, प्रदोष व शिवरात्री या व्रताचे आचरण करणे, दानधर्म करणे, सन्मार्ग वागणे ह्यात धन्यता मानू लागला. यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्याही जन्माचे कल्याण झाले. अंती तोही शिवलोकी गेला. श्रीधर कवी म्हणतो, श्री गुरु ब्रह्मानंदाच्या कृपाप्रसादाने या श्रीधराची वाचारूपी वेल शिवलीलामृतारूपी मंडपात चढत जाऊन सर्वत्र फोपावली आहे. तिचा गर्द सावलीत बसून शिवभक्त प्रेमभक्तिप्रूप मधुर द्राक्षे नेहमी सेवन करत. हे श्रीधराला वर देणाऱ्या ब्रह्मानंदा, तू भवानीच्या हृदयाला आनंद देणारा आहेस. तूच भक्तांना कैवल्यपद देऊन धन्य करतोस. तू अभेद आहेस, अनंत आहेस. यापुढील आपली अगाध लीला तूच निजकृपेने वर्णन करून घे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 9वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नेहमी श्रवण पठन करावा. अध्याय 9वा समाप्त. श्री सांब सदाशिव नमस्तुभ्यम. ही होती शिवलीलामृताची 9व्या अध्यायातील सुंदर कथा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील अध्यायासाठी जोडलेले रहा. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
हर हर महादेव.